नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाजसुधारक या अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकवरील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण 118 पर्यंतचे प्रश्न बघितलेले होते. तर त्यापुढील प्रश्न आज आपण आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत. तर चला मग आजच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूयात. तर आजचा पहिला प्रश्न आहे, माझे पुराण हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आनंदीबाई कर्वे. आनंदीबाई कर्वे यांचं माझे पुराण हे आत्मचरित्र आहे. बरोबर. पुढचा प्रश्न काय म्हटले? 1882च्या हंटर कमिशनसमोर स्त्री शिक्षणाची स्थिती आकडेवारी सहित प्रभावीपणे कोणी मांडली? तर कोणी मांडली? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांनी 1882च्या हंटर कमिशनसमोर स्त्री शिक्षणाची स्थिती आकडेवारीसहित प्रभावीपणे मांडली. नेक्स्ट, दुधगाव विद्या प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? तर काय म्हटले? दुधगाव विद्या प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? तर कोणी केली या प्रश्नाचं उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दुधगाव विद्या प्रसारक मंडळाची स्थापना केली. नेक्स्ट क्वेश्चन, मित्रमेळा संघटनेची स्थापना कोणी केली? तर मित्रमेळा या संघटनेची स्थापना वि.दा. सावरकर यांनी केलेली आहे. ओके, या प्रश्नाचा राईट आन्सर आहे वि.दा. सावरकर, विनायक दामोदर सावरकर. पुढचा प्रश्न काय म्हटलं या प्रश्नामध्ये? तर 1889मध्ये इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे महादेव गोविंद रानडे. महादेव गोविंद रानडे यांनी इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेची स्थापना केली. कधी केली? तर 1889मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटले? भारतीय हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारतीय हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून महादेव गोविंद रानडे यांना ओळखलं जातं. नेक्स्ट काय म्हटले? हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना कोणी केली? तर कोणी केली या प्रश्नाचा राईट आन्सर आहे रमाबाई रानडे. रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. पुढचा प्रश्न काय म्हटले? भारतातील पहिली महिला संपादक कोण? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे तानुबाई पिर्चे. तानुबाई पिर्चे या भारतातील पहिल्या महिला संपादक आहेत. ओके, नेक्स्ट काय म्हटले? आर्य समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875 रोजी करण्यात आलेली आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटले? महात्मा फुलेंनी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केव्हा केली? तर केव्हा केली या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1863. 1863मध्ये महात्मा फुलेंनी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलं या प्रश्नामध्ये? तर महाराष्ट्रात पौराणिक नाटकांचा प्रयोग कोणी सुरू केला? तर महाराष्ट्रामध्ये पौराणिक नाटकांचा प्रयोग कोणी सुरू केला? तर विष्णुदास भावे. विष्णुदास भावे यांनी महाराष्ट्रामध्ये पौराणिक नाटकांचा प्रयोग सुरू केला. पुढचा प्रश्न काय म्हटले? काव्य फुले आणि बावनकशी सुबोध रत्नकार हे 2 काव्यसंग्रह कोणाचे आहेत? तर कोणाचे आहेत हे काव्यसंग्रह? तर सावित्रीबाई फुले यांचे. कोणते? तर काव्य फुले आणि बावनकशी सुबोध रत्नकार ही 2 महत्त्वाचे काव्यसंग्रह सावित्रीबाई फुले यांचे आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटले? वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर विष्णू भिकाजी गोखले. विष्णू भिकाजी गोखले यांनी वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न काय म्हटले? अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक व कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक व कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणून ओळखले जाते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटले? बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणी स्थापन केली? तर कोणी स्थापन केली?
तर नाना जगन्नाथ शंकर शेठ व दादाभाई नौरोजी यांनी. या दोघांनी मिळून बॉम्बे असोसिएशन, जी की महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना आहे, तर या दोघांनी स्थापन केली. पुढचा प्रश्न काय म्हटले? बाल बृहस्पती म्हणून कोणत्या समाजसुधारकांना ओळखले जाते? तर बाल बृहस्पती म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखले जाते. हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, प्रत्येक एक्झाममध्ये विचारले जातात, त्यामुळे लक्षात ठेवा. काय म्हटले पुढच्या प्रश्नामध्ये? तर पहिले मराठी शिक्षणाधिकारी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर पहिले मराठी शिक्षणाधिकारी म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न काय म्हटले या प्रश्नामध्ये? तर मॉरिशसमधून महाराष्ट्रात ऊसाचे बेणे आयात करणारे कोण? तर मॉरिशसमधून ऊसाचे बेणे आयात करणारे नाना जगन्नाथ शंकर शेठ हे आहेत. ओके. पुढचा प्रश्न धन्वंतरी म्हणून कोणत्या समाजसुधारकांना ओळखले जाते? तर धन्वंतरी म्हणून भाऊ दाजी लाड यांना ओळखलं जातं. पुढचा प्रश्न डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी कोणत्या रोगावरती औषध निर्माण केले? तर कोणत्या रोगावरती औषध निर्माण केलं त्यांनी? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे कुष्ठरोग. कुष्ठरोग या रोगावरती डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी औषध निर्माण केले. पुढचा प्रश्न काय म्हटलं या प्रश्नामध्ये? तर पहिले हिंदी नाटककार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर कोणाला ओळखले जाते या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे भाऊ दाजी लाड. भाऊ दाजी लाड यांना पहिले हिंदी नाटककार म्हणून ओळखलं जातं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलं या प्रश्नामध्ये? तर जिवंतपणे स्वतःची प्रेतयात्रा पाहावी लागणारा समाजसुधारक कोण? तर कोणता समाजसुधारक आहे? तर या प्रश्नाचा राईट आन्सर आहे गोपाळ गणेश आगरकर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलं या प्रश्नामध्ये? तर सर्वांगीण सुधारणेचे आद्यप्रवर्तक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर कोणाला ओळखले जाते? तर गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख यांना सर्वांगीण सुधारणेचे आद्यप्रवर्तक म्हणून ओळखलं जातं. नेक्स्ट काय म्हटले? मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखलं जातं? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तर कोणाला ओळखलं जातं? दादोबा पांडुरंग तडखरकर. दादोबा पांडुरंग तडखरकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखलं जातं. ओके. नेक्स्ट काय म्हटलं आहे? 1844मध्ये मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी मानवधर्म सभेची स्थापना 1844मध्ये केली. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटले? विटाळ विध्वंसन हा ग्रंथ कोणी लिहिला? तर विटाळ विध्वंसन हा ग्रंथ गोपाळबाबा वल्लंकर यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न काय म्हटले? आधुनिक महाराष्ट्राचे भागीरथी म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटलांना आधुनिक महाराष्ट्राचे भागीरथी म्हणून ओळखलं जातं. बरोबर. पुढचा प्रश्न आहे काय म्हटलं या प्रश्नामध्ये? कमवा आणि शिका या योजनेचे जनक कोण होते? तर कोण होते या योजनेचे जनक? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील हे कमवा आणि शिका या योजनेचे जनक होते. ओके. राईट. नेक्स्ट B.Ed आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनची स्थापना कोणी केली? तर कोणी केली या प्रश्नाचा राईट आन्सर आहे कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी B.Ed आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनची स्थापना केली. पुढचा प्रश्न काय म्हटले? शारदा सदनची पहिली विधवा विद्यार्थिनी कोण? तर कोण या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे गोदूबाई जोशी. राईट. नेक्स्ट काय म्हटले पुढच्या प्रश्नामध्ये? आर्य महिला समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर आर्य महिला समाजाची स्थापना 1 मे 1882 रोजी करण्यात आलेली आहे. ओके. हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. या प्रश्नाची जर PDF हवी असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग आज आपण इथेच थांबूयात. थँक्यू.